चिक्यासाठी पारितोषिक आलंय हॅट्रिकला 1000 रुपये राहुल शेट्टी यांच्याकडनं. राहुल शेट्टी यांच्याकडनं चिक्यासाठी हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. इथे उंची जास्त लांबी कमी मिळाली. क्षेत्ररक्षक आहे प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये आणि तिथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. ऑन साइडला पुल केलाय क्षेत्ररक्षक आहे. पहिला धक्का टीम काळगाव संघाला जावं लागेल माघारी आधीला. अपुऱ्या ताकदीने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. डीप मध्ये कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद होत आहेत. पहिला गडी गारद होतोय टीम आधी. युनिट नंबर 3 मध्ये शंकर आलेत. टीमची धाव संख्या 3. एक विकेट तर मिळवली चिक्याने. खूप चांगला फटका. बॉल ऑफ बॅक ड्राइव्ह. बॉल अडलाय. इथे मैदानाच्या आतमध्ये थोड्या अडचणी आहेत. दोन धाबा. टीमची धाव संख्या 5. चला स्पीडअप घ्या. 20 मिनिटाचा अवधी आहे. जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो कारण टाइमर चालू आहे. आयोजन आपलंच आहे त्यामुळे आपण देखील थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. वेळ जास्त खर्च करू नका. पहिले षटक समाप्त झाले. 5 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. खूप चांगला पहिलं. खराब लाईन आणि लेंथ. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. खूप चांगला फटका. अगदी डीमार्टच्या दिशेने ठोकलाय षटकार. 6 धावा आल्यात. या फटक्याची गरज होती. शंकरच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती हा षटकार आलाय. टीमची धाव संख्या 17. 2 षटक समाप्त झालेत. 17ला 1. टीम शिवगर्जना 11 काळगाव संघ. चला स्पीडअप ठेवा. यावेळेस मात्र पहा खूप चांगला फटका. लॉंग ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षण वेगाने येत आहे. 1 धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने षटकाची सुरुवात होते. किरण आहे गोलंदाजी मध्ये 3रं षटक हाताळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्या. टीमची धाव संख्या 18. या धाव संख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. मागील मॅच मध्ये डीके स्पोर्ट्स यांनी खूप चांगला स्कोर उभा केला होता परंतु काळगाव संघामध्ये हो इथे फटका चांगला आहे परंतु
एलिव्हेशन कमी मिळाले, मिड विकेटला पकडला जातोय झेल, फलंदाज बाद होतोय, ज्याच्या पॅट मधून एक षटकार आला होता. शंकरला मात्र माघारी जावं लागेल. खूप चांगला बॉल तिथे मात्र हाताळलाय. डॉट बॉल येतोय. खूप चांगला बॉल फ्लिप केलाय. स्टॉप देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि यशस्वी होताना देखील पाहायला मिळतोय. 20 धावा 20-0. हो फटका चांगला आहे परंतु फसला गेलाय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी होत नाहीये. आणखीन एक मोठा धक्का टीम काळगाव संघाला. फलंदाज जावं लागेल माघारी. योगेश बॅक टू दी डगआउट. अडीगेत होता त्या ठिकाणी स्ट्राइक अँड एंडला आणि खूप चांगला बॉल किरणच्या माध्यमातून हाताळली जाणारी ही गोलंदाजी. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकानंतर टीमची धाव संख्या 20-3 20-2 20-3. शेवटचं षटक यानंतर जो जिंकेल तो मात्र टीम डीके स्पोर्ट्स पाटील सोबत 2 हात करेल. 3 षटकांची ती मॅच असेल. थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. अगदी 8 मिनिटं शिल्लक आहेत तुमची षटक संपवण्यासाठी. एक मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून जातील. पकडला जातोय झेल. फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक विकेट गॉन. काळगाव टीम. अमित बॅक टू दी डगआउट. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवा. न्यू बॅटर महेश.
त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आणि मुख्य व्यासपीठावरती डीजे अद्वैत या ठिकाणी उपस्थित झालेत आणि खूप चांगली स्माइल त्यांची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच व्हाईट बॉल आलाय, आज खुश दिसत आहेत. खूप चांगला बॉल. सिंगल आले. इथे हुक करण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव मात्र मिळेल. फटका तर चांगला होता, परंतु मागील क्षेत्र हे गोशांकी क्षेत्र असल्यामुळे सिंगल असेल. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने. बॅकअप देखील तेवढंच चांगला पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवरती. स्पीड अप ठेवा मित्रांनो, वेळ कमी आहे, 20 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला. अगदी मोठा फटका खेळलाय आणि फक्त क्षेत्ररक्षक पाहत राहिला, बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये कारण सीमारेषा बॉलने ओलांडली आहे. आणि षटकार शेवटच्या चेंडूवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31. 31 धावा, लक्ष 32 धावांचं. येणारे 24 चेंडू करायचे आहेत बोत्रवाडी टीमला 32 धावा. चला काळगाव टीम, आपण जास्त वेळ न घेता मैदानाच्या आतमध्ये जायचं, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तुम्हाला देखील 20 मिनिटाचा अवधी आणि 20 मिनिटांमध्ये हा सामना तुम्ही संपवायचा आहे. आजच्या दिवसामधल्या खूप काही लढती आपण पाहणार आहोत, परंतु आपल्याला देखील विनंती असेल प्रत्येक टीमला की 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. 20 मिनिटाचा अवधी.
चला बोत्रेवाडी बॅट्समन पाठवायचे कारण वेळ 20 मिनिटाचा आहे. वेळ खूप घेत आहे मित्रांनो, कारण वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. ही स्पर्धा खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष आपण पाहायला गेलं तर 24 चेंडू 32 धावांचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर सलामीची जोडी हे 32 धावांचा आव्हान पूर्ण करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला मात्र पाहायला मिळतोय किरण, नॉन स्ट्रायकिंगला प्रशांत आणि पहिलं षटक नारायण. P1 चं पहिलं षटक नारायण घेऊन येत आहेत. जय मैदानाच्या आतमध्ये उत्तराचा खेळ मात्र सुरू होईल. सेटिंग इनिंगला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल नारायणचा किरणसाठी. पहिलाच बॉल वेगाने टाकलेला हा बॉल होता. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. हाई देखील बॉल बायच्या स्वरूपात घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय, त्यामुळे एकच धाव मात्र मिळेल आणि एका धावेने मात्र बोत्रेवाडी संघाचं खातं उघडलं जात आहे. लक्ष्य 32 धावांचं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, कारण सातत्याने सांगावं लागतंय आयोजन आपलंच आहे. खूप चांगला बॉल, अगदी गती परिवर्तन याही बॉल वरती टप्पा अचूक पाहायला मिळतोय. नारायण गोलंदाजीचा अनुभव असलेला हा गोलंदाज पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बिग हिट. पुढे येत आहेत, शफल होत आहेत, प्रॉपर बॅटला कनेक्ट होत नाहीये. आणि कौतुक करेन या गोलंदाज नारायणचं, कारण ज्या पद्धतीचे बॉल त्याने हाताळलेत, फक्त एकच धाव त्याने खर्च केली. P1 चं पहिलं षटक हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं, परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला आळा घातलाय. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल होईल या बॉल वरती. 4 धावांचा अगदी प्रत्युत्तर दिले या बॉल वरती. किरणने रन जमा करावे लागतील किरणला, कारण 2 डॉट बॉल घेतल्यानंतर अगदी या बॉल वरती चौकार खेचलाय. यावेळेस मात्र पहा कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका. बॉल अगदी चाललाय पॉइंटला, अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाहीये. थोड्याशा फरकाने मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पार जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार किरणच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर टीम बोत्रेवाडी संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल असतील 18 आणि करायचे आहेत धावा 23. चला स्पीडअप ठेवा, 20 मिनिटांचा अवधी आहे.
वेळेचा निर्बंध पाळायचा आहे, टायमिंग वरती आपण चाललोय, प्रॉपर टायमिंगने सामने आपण संपवतोय. गोलंदाजीसाठी मात्र अमोल फ्लिप केलाय, एकच धाव, सिंगल इथे पहिल्या बॉल वरती. गोलंदाज अमोल आपण पाहतोय दिशेपासून भरकटतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव, 11 धावा धावफलकावरती लागतायत. प्रशांत स्ट्रायकेनेटला पाहतोय, एक डावकुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, 132 धावांचं. पुन्हा एकदा दिशा चुकते गोलंदाज अमोलची. 2 व्हाईट बॉल त्याने आतापर्यंत हाताळलेत. यावेळेस पहा ऑन साइडला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचतायत, परंतु प्रॉपर कॅच घेण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, यश आलं नाहीये. इथे मात्र पहा धडपड 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 चालू आहे, परंतु इथे स्टॉप केलाय शेवटी. 2 धावा मात्र नक्कीच अंकित केल्या जातील याही बॉल वरती. 2 धावेने धावफलक 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात. या धावा थांबवणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण ह्या धावा कुठेतरी तुम्हाला पराभवाचं अंतर जवळ घेऊन जातील. धावा थांबवणं गरजेचं आहे. परंतु फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून वेगाने येत आहेत, बॉल पर्यंत पोहोचतायत, परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. याही 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 17 धावा आतापर्यंत धावफलक आपण पाहतोय टीम बोत्रेवाडी गुलमोहर क्रिकेट क्लब या संघाच्या. अगदी संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये किरण आणि प्रशांतच्या माध्यमातून. फटका चांगला आहे, ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडला जातोय. झेल, वा अप्रतिम झेल डीप मध्ये पकडलाय सोन्या याने. अमित होता त्या ठिकाणी, खूप चांगला झेल. पहिला धक्का, पहिला गडी गारद केला गेलाय आणि सन्माननीय आदरणीय भगवानजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय भगवानजी जाधव साहेब या ठिकाणची मुख्य उपस्थिती या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. शिवगर्जना 11 काळगाव आयोजित नीनाई देवी चषकामध्ये नवीन बॅटर सूरज येत आहेत.
अगदी खोदून काढलाय, मनगटाचा वापर केलाय आणि हातामध्ये फेविकॉल चिपकवलाय, तशी कॅच हातामध्ये चिपकली आहे आणि आणखीन एक मोठा धक्का आल्या पावली, मात्र सूरजला जावं लागेल माघारी. पहा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. कालच्या दिवसामध्ये देखील हॅट्रिक पाहायला मिळाली, आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक होईल का? जयेश आलाय नवीन बॅटर. हॅट्रिक बॉल, व्हाईट बॉल दिशेपासून भरकटतोय, पुन्हा एकदा दिशा चुकते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 13 बॉल 14 धावांची गरज. फटका फसलाय, हॅट्रिकचा बॉल होता आणि हो हॅट्रिक आली. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक, कालच्या दिवसामध्ये देखील हॅट्रिक पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक मिळवतोय अमोल. नक्कीच विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली अमोलच्या माध्यमातून. शेवटचा बॉल होता आणि विकेट. खूप चांगला बॉल इथे मात्र हाताळलाय नानाच्या माध्यमातून. ही गोलंदाजी महेश उर्फ नाना तिसऱ्या षटकामध्ये. आता येणारे बॉल 11 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राइक एंडला अमित आणि गोलंदाज पण अमित. ऑन साइडला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मधून वेगाने येतोय. फेकी केली गेली एका धावेवरती. समाधान सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धाव फलक 19 या धाव संख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. पहा कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असतं हे मात्र सुरुवातीपासून किरणने मात्र दाखवलंय. कारण ज्या अर्थी मात्र तो पहा जो फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर येतोय ना, त्याला सांगतोय की तू शांतपणे खेळ, आरामात खेळ, स्कोर काय जास्त नाहीये, आपण एक सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकतो. आणि तेच डोक्यामध्ये त्याच्या मात्र सुरू आहे. पहा हाफ ट्रॅकर बॉल होता, दिशा द्यायची होती परंतु कुठेतरी हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल येतोय. 19 धावा धावफलकावरती लागतायत. आतापर्यंत स्कोर आपण पाहतोय टीम बोत्रेवाडी संघाचा. पुन्हा एकदा तोच बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळतायत. कम्मालीची गोलंदाजी अमितच्या माध्यमातून. 2 डॉट बॉल आलेत. गोलंदाजी मार्क वरती अमित पाहतोय आणि बॅटिंग करणारा फलंदाज देखील अमित आहे. अमित विरुद्ध अमित, मगाशी ऋषी विरुद्ध ऋषी होता, आता अमित विरुद्ध अमित हे चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडे थ्रो केलाय परंतु
स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये तिथे पोहोचलाय का? हो, थर्ड अंपायर दिलाय आणि रावण ग्राफिक्सचे सर्वात छोट्या या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाल्यात आणि त्यांचे सहकारी मित्र हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. साहिल सन्मान्य आदरणीय यशजी डुमरे साहेब हे देखील इथे उपस्थित झालेत. नक्कीच पहा, इथे थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आहे, दिसत नाहीये. जो ऑन फील्ड डिसिजन असेल अंपायरचा तो प्रिफर केला जाईल. रिव्ह्यू जर तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आणि बीमर साठी आहे. तर या बॉलवरती 2 धावा आल्यात, त्यामुळे या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 22 21 21 धावा. पीएम मिसळ या वेळेस मात्र पहा फटका फसला होता, परंतु बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळते आणि तिथे मात्र 2 धावा आल्यात आणि 2 धावीने धावफलक 23 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. ओव्हरची होते, सिंगल आली. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. आता 6 चेंडू 10 धावांची गरज. चला स्पीडअप ठेवा. 6 चेंडू 10 धावा. टीम मीटिंग घेऊ नका. 6 चेंडू 10 धावा. पीएम मिसळ पुणेरी मटकी मिसळ भव्य दिव्य उद्घाटन समारंभ येणाऱ्या मंगळवारी 26 नोव्हेंबर 2024 संध्याकाळी 6 वाजता निमंत्रित केलंय. सन्माननीय आदरणीय श्रीकृष्ण नारायण डुमरे साहेब आणि त्याचबरोबर कुमार यश श्रीकृष्ण डुमरे, कुमार जय श्रीकृष्ण डुमरे आणि या पीएम मिसळला नक्की भेट द्या. उद्घाटनीय सोहळा येणाऱ्या 26 तारखेला आहे. शॉप नंबर 7 सेक्टर क्रमांक 8 कोपर घराणे नवी मुंबई. भव्य दिव्य उद्घाटन समारंभ पीएम मिसळ पुणेरी मटकी मिसळचा नक्कीच आस्वाद तुम्ही घ्या. शॉप नंबर आहे 7 सेक्टर नंबर 8 कोपर खैराणे नवी मुंबई. या ठिकाणी हा उद्घाटनीय सोहळा आपल्यासाठी हे सस्नेह निमंत्रण. श्रीकृष्ण नारायण डुमरे, यश डुमरे आणि त्याचबरोबर जय डुमरे यांच्या माध्यमातून संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील खेळाडूंसाठी आणि सर्व मित्र परिवारांसाठी हे खास निमंत्रण. नक्की भेट द्या. खराब दिशा अमोल आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल व्हाईट बॉल. आता 6 बॉल 9 धावांची गरज. येणारे 6 चेंडू 9 धावा. सहा चेंडू 9 धावांची गरज. खूप चांगला बॉल होता. थांबवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र सुरू आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती 25 धावा. आता 5 बॉल 7 धावांची गरज. येणारे 5 बॉल आणि 7 धावा. इथे डॉट बॉलची गरज असेल, निर्धाव चेंडूची गरज असेल. अमोलकडे देखील अनुभव आहे गोलंदाजीचा आणि तो अनुभव मात्र सिद्ध करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण 5 बॉल आणि गरज आहे 7 धावांची. किरण अजूनही नॉन स्ट्राइक एंडला 8 ला उभा आहे. त्याच्यात बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळाले, परंतु आता लक्ष असेल अमितकडे.
5 बॉल 7 लोअर फुल टॉस बॉल इथे जाळ्यामध्ये अडकलाय. हो, विकेट मिळवली अमोलने आणि हेच महत्वाचं होतं. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज अमित बॅक टू दी डगआउट. हा डॉट बॉल, ही विकेट महत्वाची होती टीम काळगाव संघाला, कारण नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये चिक्या येत असताना पाहायला मिळतोय. आता थोडासा दबाव असेल, प्रेशर असेल दोन्ही संघांवरती, कारण विकेट तर आली आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 7 धावांची गरज आहे. अजूनही पाहावं लागेल सामना कोणाच्या बाजूने झुकतोय, कारण मॅच ऑन आहे दोन्ही संघांकडून. 50-50 सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू 7 धावा. एका बाजूला काळगाव तर दुसऱ्या बाजूला भोत्रेवाडी. एका बाजूला आयोजक टीम तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी टीम भोत्रेवाडी संघ. दोन संघांमधली लढत. 4 चेंडू अजूनही 7 धाव्यांची गरज. चिक्या आलाय, चिक्याला कारनामा करावा लागेल आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर. अमोल निघालाय गोलंदाजी ट्रॅक मधून. चिक्यासाठी पहिला बॉल अमोलचा. पहिलाच बॉल पायावरती आदळलाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. स्ट्राइक तर रोटेट झाले. आता स्ट्राइक किरणकडे आहे आणि ही स्ट्राइक रोटेट करण्याचाच प्रयत्न चिक्याचा होता, कारण पहिल्यापासून किरण फॉर्म मध्ये आहे आणि त्याचमुळे स्ट्राइक रोटेट झाली आणि आता स्ट्राइक किरणकडे असेल आणि किरणला आता रन बनवायचे आहेत. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावांची गरज. अतितटीचा सामना. जास्त वेळ खर्च करू नका आयोजक टीम, काळगाव टीम. आपल्याला देखील वेळेचा निर्बंध आहे, अजून बरेच सामने बाकी आहेत. तीन बॉल 6 धावांची गरज. येणारे 3 चेंडू 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. स्ट्राइक रोटेट झाली आहे. अनुभव कामाला येईल का अमोलचा, की किरण आपल्या संघासाठी रन जमा करेल? या बॉल वरती काय घडेल, काय बिघडेल पाहूया. 3 चेंडू 6 धावा. फुल टॉस बॉल. इथे नो बॉल आहे, नो बॉल आहे. अंपायर डिसिजन येतोय नो बॉल. यस, आणि हा नो बॉल होता आणि ई कॅच बहुतेक मला वाटतंय लाईन वर पकडली आहे आणि त्यामुळे हा षटकार घोषित केलाय आणि ही मॅच पूर्णपणे आपल्या काबीज केली आहे. अर्थातच टीम बोत्रेवाडी या संघाने कॅच प्रॉपर जजमेंट जुळलं होतं, परंतु तोल थोडासा पाठीमागे गेल्यामुळे लाईनला टच झाला आणि हा पूर्णपणे सामना षटकाराच्या दिशेने, विजयाच्या दिशेने मात्र नक्कीच घेऊन गेला. चिक्याने मात्र अगदी डोकं लावून स्ट्राइक रोटेट केली, किरणला स्ट्राइकला आणली आणि बोत्रेवाडी टीम जिंकली. चला बोत्रेवाडी टीम कॅप्टन या, आपण टॉस घेऊया.